हाय गाईस, माझ्या चॅनलचं नाव आहे AR गायकवाड। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आमच्या गावाकडची तथागत गौतम बुद्ध ह्यांची मूर्ती स्थापना होती। त्याच्यामुळे आम्ही माझ्या गावाला गेलतो। तर मी तुम्हाला दाखवेल ते कसं झालं। ॲक्च्युली तर आमच्या फॅमिली म्हणजे माझ्या सगळे मामा आणि माझे पप्पा ह्यांच्याकडून आम्ही गावाकडच्या बुद्ध विहारला मूर्ती स्थापित केली आणि मी तुम्हाला आज सांगेल की ती कशी झाली। चला मी तुम्हाला घेऊन जातो। चला, आमच्या गावाच्या प्रवेशद्वारापासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती। हे सर्व लोक आणि आम्ही बुद्ध वंदना बोलत विहारापर्यंत आलो होतो। शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि मना बुद्धं शरणं मना। या पटेल बुद्धांची मूर्ती विहारामध्ये उतरवण्यात आली। सगळे व्यवस्थित बुद्धांची मूर्ती विहारामध्ये घेऊन गेले। त्यानंतर मूर्तीची स्थापना करण्यात आली। ज्यांनी मूर्ती दान दिली भंतूजी त्यांची नावं घेत होते। या सर्व परिवाराने आज मूर्ती या ठिकाणी दान केलेली आहे। मुख्य फक्त इथे पूजा उद्घाटनाचा विधिवत कार्यक्रम होईल। मुख्य कार्यक्रम आपला बाहेर स्टेजवर होणार आहे तेव्हा मूर्तीचं उद्घाटन करण्यात आलं। इथं सगळ्यांनी वंदना घेतली। आम्ही सगळ्यांनी भंतूजींना त्रिवन वंदना केली। त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद पण दिला।
जेवणाचा कार्यक्रम बाहेर स्टेजवर करण्यात आला होता. कडून प्रबोधन करण्यात आले. त्या माझ्या मोठ्या मामांचा सत्कार करण्यात आला होता. नेताजी नीलकंठ गायकवाड यांचा सत्कार प्रभात गायकवाड हे करतील. काही जण व्हिडिओ आणि फोटो शूट करत होते. शेवटी जेवणाचा कार्यक्रम पार पडला आणि जेवण ही खूप छान होते आणि सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला. शेवटी आमच्या परिवाराने फोटोशूट करण्यात आला. अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला आणि शेवटी पाऊसही पडला. तर गाईस, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती पण कशी वाटली हे पण सांगा. ही मूर्ती स्पेशली थायलंडवरून मागवलेली मूर्ती आहे आणि ह्याला पंचधातूपासून बनवलं गेलं आहे. आणि प्लीज मला या व्हिडिओला लाईक करा, मला सपोर्ट करा. बाय.